मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप आणि शिंदेंना बहुमत. भाजपची ऐतिहासिक कामगिरी. आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 29 जागा. मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडनं सुरुंग. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी. काँग्रेस 24 तर राष्ट्रवादीला 3 जागा. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा महाविजय. मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार. फडणवीसांची प्रतिक्रिया. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत. सत्ता नसतानाही आम्ही लढाई सोडणार नाही. भाजप आणि शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला. संजय राऊतांची टीका. मराठी माणसासाठी लढा सुरूच राहील. मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही. अमित ठाकरेंचं विधान. अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीत बैठक. जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा. 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार. कोल्हेंची माहिती. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतल्या अंतिम आकडेवारीत फेरफार. 79,826 मतदान झालं. मात्र मतमोजणीच्या वेळी 1035 मतं कमी. वसंत मोरेंचा आरोप. ठाणे शहर आणि जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यात पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. 20 जानेवारीला भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार. नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ. दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ. गणेश मोरेंची पोलिसात तक्रार. निकालानंतर कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या पराभवानंतर दगडफेक. दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातनं 2 गट आमने-सामने. धुळ्यात भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा. कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड. 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापट. जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी. 5 ते 6 जण जखमी. परिस्थिती नियंत्रणात. अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकरांना मारहाण. नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. येत्या दशकात भारत केवळ स्टार्टअपमध्येच नाही तर जागतिक तंत्रज्ञानामध्ये देखील जगाचं नेतृत्व करेल. पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त.